जी रणनीती आहे ती इथल्या जयंत पाटील असतील, विश्वजित कदम असतील, खासदार विशाल पाटील असतील, त्यानंतर आपले राष्ट्रवादीचे संजय काका पाटील माजी खासदार असतील, पद्माकर जगदाळे असतील, आमदार इद्रिस नायकवडे या सगळ्यांनी ठरवली आणि त्यामुळे भाजपला ही निवडणूक जितकी वाटती तेवढी सोपं गेली नाही. अवघ्या 3 जागावर जयंत पाटलांना समाधान म्हणावं. जयंत पाटलांची जागा जर आणि साधारण त्यांना अपेक्षा होती की आपल्या जागा साधारण 7 ते 10 येतील. त्या आल्या असत्या तर मात्र सांगलीचं चित्र आज दिसतं त्यापेक्षा वेगळं दिसलं असतं. सांगलीमध्ये जयंत पाटील आणि विशाल पाटील यांचं एक पारंपरिक वैर आहे. म्हणजे वसंतदादा आणि राजाराम बापूंचं वैर होतं आणि त्यामुळं लोकसभा निवडणुकीचा तो संघर्ष आपल्याला दिसलेला होता. पण यावेळी मात्र दोघांनी ठरवलं की भाजपला आपल्याला टक्कर द्यायचं तर आपल्याला वैरभाव विसरून एकत्र यावं लागेल. भाजप समोर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला लिमिटेड जागांवर एफर्ट करावं लागतील. मग त्याचं असं ठरलं की राष्ट्रवादी अजित पवार 33 जागा, काँग्रेस 33 जागा आणि 20 पर्यंत राष्ट्रवादी शरद पवार जागा अशा प्रकारचा एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग झालं. अर्थात भाजप समोर ऑप्शन शिवसेनेचा पण आहे आणि अजित पवारांच्या 16 जागांचं पण आहे. पण अर्थात ते 2 जागांचं ऑप्शन सध्या लगेच घेतील, कारण 16 जणांची कसरत सांभाळण्यापेक्षा दोघांना सांभाळणं कधीही सोपं. ज्या शिवसेनेची ताकद जिल्ह्यामध्ये फार कमी होती, त्यांचा सुहास बाबर आल्यापासून 2 नगराध्यक्ष आणि 34 नगरसेवक त्यांचे निवडून आले आणि आता जर उपमहापौर झाला तर शिवसेनेची मोठी अचिव्हमेंट ही ठरेल सांगलीमध्ये. नमस्कार, मी शीतल आणि द पॉलिटिक्सच्या हायपर लोकलच्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत. खरं तर महापालिका निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले. यामध्ये 29 महानगरपालिकांचे निकाल पाहिले. त्यात सांगली महानगरपालिकेमध्ये मात्र जो काही निकाल समोर आलाय त्यातून अखेरच्या क्षणी कशा पद्धतीने चित्र बदललं गेलं हे याचा सगळ्यांनाच प्रश्न पडलाय. कारण की तिथली निवडणूक ही फार इंटरेस्टिंग किंवा लढत ही फार रंगत नव्हती असं बोललं जात होतं. पण अखेर ज्यावेळेस निकाल स्पष्ट झाला त्यात दिसून येत आहे की भाजप हा बहुमतापासून फक्त 1 जागा मागे आहे. तर यासोबत शिंदे सेनेचे 2 ठिकाणी जागा या विजयी झालेल्या आहेत आणि यासोबत अनेक ठिकाणी राष्ट्रवादी म्हणा किंवा काँग्रेसने देखील 18 जागा मिळवलेल्या आहेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 16 जागा मिळवलेल्या आहेत. या सगळ्यानंतर आता जे काही सत्ता स्थापनेचं गणित आहे ते भाजप कसं साधू शकते किंवा कशा पद्धतीने समीकरण जुळवून आणेल या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हनुमंत मोहिते सर जोडले गेलेले आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं द पॉलिटिक्सच्या विशेष भागात. नमस्कार. सर, सगळ्यात पहिला तर प्रश्न हाच आहे की आपण पाहतोय की भाजपने ज्या पद्धतीनं जिथे जिथे जागा जिंकलेल्या आहेत त्यात 39 ज्या जागा आहेत त्यांनी जिंकल्यात त्यात आता एकच जागा ते फक्त मागे आहेत म्हटलं जाते बहुमतासाठी. तर हे सत्ता स्थापनेचं समीकरण ते कसं जुळवतील किंवा कोणाला सोबत घेऊन आता इथे सत्ता स्थापन करतील? मॅडम, आपण जर पाहिलं असेल तर इथं सांगलीमध्ये भाजपनं फार मोठ्या ताकदीनं ही निवडणूक लढवली. म्हणजे आपण बघितलं सर, राज्यामध्ये ज्या पद्धतीनं महापालिकेत भाजपने स्वीप केले तशा पद्धतीनं सांगलीत सुद्धा जोरदार त्यांनी तयारी केली होती. म्हणजे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आहे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व महानगरपालिकेची जबाबदारी दिली होती. म्हणजे पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, इचलकरंजी आणि सांगली महापालिका अशा 5 महानगरपालिकेची जबाबदारी त्यांच्याकडे होती. तर भाजप मोठ्या ताकदीनं या निवडणुकीत उतरलेलं होतं. सांगलीमध्ये सांगली आणि मिरज हे 2 शहरं येतात आणि कुपवाड हे 3रं शहर. तर याच्यामध्ये सांगली आणि मिरज विधानसभा मतदारसंघ हा भाजपकडे आहे. म्हणजे दोन्ही आमदार इथले भाजपचे आहेत. त्यामुळे पालकमंत्री भाजपचे, केंद्रात राज्यात सत्ता भाजपची आणि दोन्ही आमदार पण भाजपचे असा विषय होता. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट आणखीन एक सांगलीसाठी एक मजेशीर अशी घडली की ज्यांनी विधानसभा निवडणूक सांगलीमधून लढवलेली होती, काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील असतील आणि ज्या बंडखोर उमेदवार होते जयश्रीताई पाटील, ह्या दोघांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केलेला होता. त्यामुळे भाजपची बाजू ही अतिशय स्ट्रॉंग आणि बळकट अशी पद्धतीची होती. सन 2018 सालच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये भाजपला 41 जागा मिळाल्या होत्या. म्हणजे एकूण महानगरपालिका सांगली महापालिकेची स्ट्रेंथ ही 78 महानगरपालिकेच्या जागांची आहे. तर त्याच्यामध्ये 41 जागा भाजपला मिळालेल्या होत्या. पण यावेळेला भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी 55 जागा आम्ही जिंकू आणि क्लिअर मॅन्डेट मिळवू असं सांगितलेलं होतं. पण सांगलीमध्ये आणखीन एक अशा प्रकारची आघाडी, म्हणजे जसं लोकसभेला चांगले पॅटर्न झालं आपल्याला माहिती आहे की विशाल पाटील हे अपक्ष निवडून आले. म्हणजे लोकसभेला अपक्ष निवडून येणं हे पॉसिबल नसते, पण सांगलीनं ती किमयाही काढवली. तशाच प्रकारची एक वेगळी आघाडी सांगलीमध्ये झाली. सांगलीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा प्रकारचं अंडरस्टँडिंग झालं. म्हणजे विशेष म्हणजे दोघांनी युती जाहीर केली नाही. म्हणजे राष्ट्रवादी अजित पवारांनी सांगितले की आम्ही आमच्या शक्तिस्थानावर लढतोय. इतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं सांगितले आम्ही आमच्या शक्तिस्थानावर लढतोय. पण सांगलीकरांना सगळ्यांना माहिती होतं की यांचं अंडरस्टँडिंग झालेलं आहे. तर यामुळे भाजप समोर एक तगडं आव्हान उभं राहिलं आणि भाजपला
बहुमतापासून रोखण्याची जी रणनीती आहे ती इथल्या जयंत पाटील असतील, विश्वजित कदम असतील, खासदार विशाल पाटील असतील, त्यानंतर आपले राष्ट्रवादीचे संजय काका पाटील माजी खासदार असतील, पद्माकर जगदाळे असतील, आमदार इद्रिस नायकवडे या सगळ्यांनी ठरवली आणि त्यामुळे भाजपला ही निवडणूक जितकी वाटती तेवढी सोपं गेली नाही आणि भाजप हे बरोबर बहुमताजवळ 39 जागांवर थांबलं असा आता प्रश्न झालेला आहे. सर तुम्ही पण उल्लेख केला की त्यांनी युती किंवा आघाडी ही जाहीर केली नव्हती राष्ट्रवादीने. याचा फटका खरं भाजपला बसला किंवा कशा पद्धतीने त्यांना फायदा झाला राष्ट्रवादी, काँग्रेस वगैरे या सगळ्यांना? एक गोष्ट आहे की ज्या वेळेला राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुका लागल्या त्यावेळेला आपल्याला आठवत असेल देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेच्यावर आम्ही अलायन्स करू पण अजित पवारांच्यावर अलायन्स करणार नाही असं सांगितलं. तर त्यांच्यामध्ये रणनीती अशी होती देवेंद्र फडणवीसांची की अजित पवार स्वतंत्र लढले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होईल आणि आपण हिंदुत्ववादी मतं म्हणजे आपण आणि शिंदे सेना ही एकत्र आल्यामुळं आपल्याला सगळीकडे बहुमत मिळेल. पण अजित पवारांनी एक पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये खेळी अशी केली की शरद पवारांच्या बरोबर अंडरस्टँडिंग केलं किंवा युती केली. सांगलीमध्ये नेमका तसाच प्रकार इथं इथं जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील होते त्यांनी अशी खेळी केली की त्यांनी ती टेस्ट अँड ट्राय फॉर्म्युला होता तो नगरपालिकेला करून पाहिला. नगरपालिकेला सांगलीच्या 8 नगरपालिकांमध्ये भाजपला वर्चस्व मिळेल असं वाटत असताना अवघ्या 2च नगरपालिका भाजप आल्या त्या पण गोपीचंद पडळकर यांच्या तिथल्या ह्याच्यामुळं आणि बंडखोरी झाल्यामुळं आणि मतविभागणी झाल्यामुळं आल्या. पण जयंत पाटलांनी शिवसेनेच्या सुहास बाबर यांनी विश्वजित कदमांनी आणि विशाल पाटील असं रणनीती ठरवली की आपण आपापले मतदारसंघ आपापल्या गावातल्या नगरपालिका स्ट्रॉंग करू आणि मग त्याच्यामुळे अवघ्या 2च नगरपालिका भाजपच्या ताब्यात आल्या. तर त्यामुळं तोच फॉर्म्युला आणि तीच रणनीती घेऊन जयंत पाटील असतील, संजय काका पाटील असतील, विशाल कदम कदम असतील, विशाल पाटील हे सगळे एकत्र आले आणि त्यांनी मग एक अंडरस्टँडिंग अलायन्स केला आणि बरोबर प्रत्येक जागाच्या ठिकाणी धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन होणार नाही ह्या पद्धतीची रणनीती आखून त्यांनी जागा दिल्या. आणि एक गोष्ट अशी झाली की चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्याबरोबर शिवसेनेला आणि जनस्वराज्य शक्ती पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवारांना फारसं विचारात घेतलं नाही युती करताना. आम्ही सोबळावर जाणार असाच प्रकारचा हे होता आणि त्याचा फायदा बरोबर ह्या काँग्रेसचा आणि दोन्ही काँग्रेसच्या आघाडीने उठवला आणि एक मोर्चे बांधणी केली. अर्थात त्याला त्यांच्या मोर्चे बांधणीच्या नुसार काही यश त्याला मिळालं नाही. काही त्यांच्या जागा म्हणजे जयंत पाटलांनी जे सगळं चर्चा केली घडवून आणली, विश्वजित कदमांनी घडवून आणलं त्यांना जयंत पाटलांना मात्र त्याचा फार मोठा दणका बसताना अवघ्या 3 जागावर जयंत पाटलांना समाधान मिळालं. जयंत पाटलांची जागा जर आणि साधारण त्यांना अपेक्षा होती की आपल्या जागा साधारण 7 ते 10 येतील. त्या आल्या असत्या तर मात्र सांगलीचं चित्र आज दिसतं त्यापेक्षा वेगळं दिसलं असतं. तरी जयंत पाटलांचा आपण जसं उल्लेख केला जागा कमी आल्या वगैरे पण जरी कारण की आपण वाद त्यांच्यातले जे काय आहेत ते पण सर्वश्रुत आहेत तरी देखील हे तिघ जण एकत्र येऊन त्यांनी ज्या प्रकारे ही निवडणूक लढली किंवा भाजपसमोर आव्हान निर्माण केलं असं बोललं जात होतं त्यामुळे सगळी ह्या निवडणुकीमध्ये रंगत आली का खरं आणि त्यामुळे भाजपला जो काही म्हणत होतो आपण क्लिअर मॅन्डेट मिळणार होतं ते कमी झालं त्यामुळे? 100% आपण म्हणताय ते एकदम बरोबर आहे. कारण एक गोष्ट आहे की भाजप आज पूर्णपणे सत्तेवर आहे. राज्यात, केंद्रात त्यांची सत्ता आहे आणि एक अतिशय मोठं साधन संपत्ती घेऊन आणि एक मोठी ताकद घेऊन भाजप उतरतं आणि भाजप तुम्हाला माहित आहे की प्रचंड अमर्याद सत्ता साधन संपत्तीचा वापर करतं. त्याच्यासमोर टीका लावायचा असेल तर आपल्याला लिमिटेड प्रयत्न करून आपल्याला ते जागा करायला लागतील असं सगळ्या नेत्यांचं म्हणणं होतं. आता खरं पाहायला गेलं तर तुम्हाला माहिती आहे की सांगलीमध्ये जयंत पाटील आणि विशाल पाटील यांचं एक पारंपरिक वैर आहे म्हणजे वसंतदादा आणि राजाराम बापूचं वैर होतं आणि त्यामुळं लोकसभा निवडणुकीचा तो संघर्ष आपल्याला दिसलेला होता. पण यावेळी मात्र दोघांनी ठरवलं की भाजपला आपल्याला टक्कर द्यायची असेल तर आपल्याला वैरभाव विसरून एकत्र यावं लागेल अन्यथा आपल्या दोघांच्या घराणं संपणं किंवा आपल्या दोघांचा राजकीय अस्तित्वावर फार मोठा परिणाम होऊ शकतो. आणि मग विश्वजित कदमांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी मग जयंत पाटील आणि विशाल पाटलांच्या मध्ये एक प्रकारचा समन्वय घडवण्यासाठी प्रयत्न केले आणि मग तो घडला आणि त्यानंतर मग पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संजय काका पाटील हे थोडेसे अलिप्त होते आणि त्यांनी तासगाव नगरपालिका ही स्वतःच्या स्वाभिमानी आघाडीचे जोरा लढवून त्यांना सुद्धा अजित पवारांनी परत आणलं आणि त्यांना त्यांच्याकडे समन्वय जबाबदारी दिली आणि मग ते सुद्धा म्हणजे माजी खासदार असलेले संजय काका पाटील आणि ह्या सगळ्यांनी मिळून एक अंतर्गत स्ट्रॅटेजी ठरवली आणि भाजप समोर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला लिमिटेड जागांवर एफर्ट करावं लागतील. मग त्याचं असं ठरलं की राष्ट्रवादी अजित पवार 33 जागा, काँग्रेस 33 जागा आणि 20 पर्यंत राष्ट्रवादी शरद पवार जागा अशा प्रकारचा एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग झालं
आणि त्या पद्धतीची रणनीती ठरली की आपापल्या जागांवर आपल्याला स्ट्रॉंग होल्डर आपण प्रयत्न करायचे. आणि त्या पद्धतीने हे झाल्यामुळं भाजपची जी पूर्णपणे रणनीती होती त्याला एक चेकमेट थोडा बसला. आणि दुसरी गोष्ट भाजपमध्ये थोडा अंतर्गत कुरबुरी किंवा त्यांचं जे अंतर्गत काही प्रश्न तयार होते नवीन निष्ठावान आणि नवीन गेलेल्या लोकांच्या मध्ये, त्यामुळे सुद्धा त्याचा फटका बसला आणि ते 39 पर्यंत ते अडकले. आता आपण जे काही त्यांच्या बहुमताचा एकच आकडा कमी आहे फक्त भाजपकडे असं बोललं जातं. आता हे सगळं जुळवून आणण्यासाठी असं बोललं जातं की शिंदे जे आहेत, शिंदेच्या 2 जागा आलेल्या आहेत, पण उपमहापौर पद या बदल्यामध्ये शिंदे त्यांच्यासोबत सत्ता स्थापनेमध्ये सामील होतील. असं चित्र खरं आहे किंवा असं होऊ शकतं? त्याच्यामध्ये एक गोष्ट झाली की बरोबर 39 जागाच भाजपला मिळालेल्या आहेत. त्यामुळे त्यांना दुसऱ्याच्या मदतीशिवाय आपला स्वतःचा महापौर करणं शक्य नाही. अगदी जरी तरी त्यांनी केला तरी त्याचं संख्याबळ आणि पुन्हा टिकणं आणि पुन्हा सगळ्या बरोबर. गोष्टी अवघड होऊन बसतील. त्यामुळं त्यांना मदत घ्यावी लागेल. त्यामुळं त्यांनी लगेचच ज्यावेळेला 39 जागेवर जागा थांबल्या त्यावेळेला जे हं. शिवसेनेचे संपर्क नेते आहेत, आमदार सुहास बाबर, ज्यांनी विट्यामध्ये अ, एक हाती सत्ता शिवसेनेची आणली. म्हणजे तिथं जी 45 वर्षाची तिथं भाजपचे नेते आहेत वैभव पाटील आणि सदाशिव पाटील, त्यांची सत्ता त्यांनी उलथून तिथं स्वतःचा नगराध्यक्ष बसवलेला होता. त्यामुळे त्यांच्याकडे जबाबदारी होती आणि त्यांनी इथे ताबडतोब त्यांचे जे 2 नगरसेवक होते त्यांची मीटिंग घेऊन लगेच त्याच्याबद्दलची चर्चा केली आणि चंद्रकांत दादांनी स्वतः त्यांच्याशी संपर्क साधला आणि दोघांच्या मध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. पण अजून अधिकृतपणे चंद्रकांत पाटलांनी काही सांगितलं नसलं तरी सुहास बाबर यांनी बोलताना असं सांगितलं की आम्ही सांगलीच्या विकासासाठी सकारात्मक आहोत आणि आमच्याकडे आमच्या पक्षाकडे नगरविकास खाता असल्यामुळे आम्हाला त्या पद्धतीचं आहे आणि भाजपला सुद्धा गरज आहे. अर्थात भाजप समोर ऑप्शन शिवसेनेचा पण आहे आणि अ, अश अजित पवारांच्या 16 जागांचं पण आहे. पण अर्थात ते 2 जागांचं ऑप्शन सध्या लगेच घेतील कारण 16 जणांची कसरत सांभाळण्यापेक्षा दोघांना सांभाळणं कधीही सोपं. त्यामुळे बरोबर. ते कदाचित भाजपचा महापौर आणि शिवसेनेचा उपमहापौर झालं तर फार आश्चर्य वाटणार नाही. तर या सगळ्यामध्ये आता म्हणजे ह्यांचं तर आपण बोललो शिंदे म्हणा किंवा भाजपचं बद्दल. पण त्यामध्ये खासदार जे विशाल पाटील जे आहेत, त्यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. ते म्हणजे मनोज सरगर यांना खरं तर भाजपमध्ये प्रवेश केला होता काँग्रेसला आव्हान देण्यासाठी आणि त्यांचा तिथे वसंत पाटलांचे पणतू जे आहेत हर्षवर्धन पाटील यांनी तिथं पराभव केला त्यांचा, पराभूत केले त्यांना. ही लढत फार इंटरेस्टिंग आणि हाय व्होल्टेज होती. याबद्दल म्हणजे कसं चित्र होतं आणि कशी बदलली इथली सगळी रणनीती? नाही तिथला तिथला जो प्रभाग आहे तो विशाल पाटलांच्या म्हणजे विशाल पाटील जिथं राहतात त्यांचं घर आहे ज्या ज्या प्रभागामध्ये तिथला मतदारसंघ आहे आणि मनोज सरगर हे त्यांचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी विशाल पाटलांसाठी जीवाचं रान केलं ही पण गोष्ट खरी आहे. पण एक गोष्ट आहे की ज्या वेळेला गोपीचंद पडळकर यांचा उदय ज्या वेळेला राजकारणामध्ये झाला त्यावेळेला अनेक तरुण आणि अनेक जे समाजाचे त्यांचे नेते किंवा जे बाकीचे तरुण आहेत ते त्यांच्याकडे खेचले गेले. त्यामुळे अनेक नगरसेवक, माजी नगरसेवक ते सगळे ह्या सगळ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी मनोज सरगर यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांची समाजाची मोठी ताकद तिथं समाजाची मोठी संख्या त्या वॉर्डामध्ये आहे. त्यामुळं आणि संजयनगर परिसरामध्ये त्यांचं काम आणि होल्ड आहे मनोज सरगरांचं आणि गोपीचंद पडळकरांची ताकद त्यांच्या मागं, त्यानंतर भाजपसारखं चिन्ह आणि सुधीर गाडगीळ या सगळ्यांचं आणि त्यानंतर मग जयश्री पाटील यांना केलेले प्रवेश यामुळं त्यांना विजयाची खात्री वाटत होती. पण शेवटी ते ज्यांनी पक्ष बदलून गेले आणि त्यांचं जे म्हणजे आपण राजकारणामध्ये गॉडफादर असतो. गॉडफादरला सोडल्यानंतर पुन्हा स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणं सोपं नसते आणि शेवटी वसंतदादांचे पंतू जे हर्षवर्धन पाटील आहेत, ते अतिशय शांत स्वभावाचे आहेत आणि विशाल पाटलांचे जे बंधू आहेत, ते माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आहेत. तर ते स्वभावानं अतिशय शांत आणि संयमी नेतृत्व आहे. तर त्यांच्या त्या शांतपणाचा फायदा आणि ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा हा सुद्धा तिथं हर्षवर्धन पाटलांना झाला आणि तिथं एक गोष्ट आहे की दादागिरी आणि दहशतीची पण तिथं प्रमाण खूप आहे. त्यामुळं हर्षवर्धन पाटलांनी असेल किंवा विशाल पाटलांनी तिथं दहशत, दादागिरी आणि गुंडगिरी आम्ही इथला मोडून काढू ह्या पद्धतीचं तिथं सगळे मुद्दे मांडले. जयंत पाटलांनी सुद्धा तिथं प्रचार केला आणि जयंत पाटलांनी सुद्धा तिथं हर्षवर्धन पाटलांच्या विजयासाठी प्रयत्न केले. माजी खासदार संजय काका पाटील हे जरी अ, वसंतदादा घराण्याचे विरोधक म्हणून त्यांनी 2 निवडणुका लढवल्या असल्या तरी त्यांनी सुद्धा तिथं निर्णायक भूमिका त्या ठिकाणी त्या वॉर्डमध्ये बजावली आणि म्हणजे गोपीचंद पडळकर ह्या सगळ्या जो फेनॉमेनॉन ह्या सगळ्याचं जे जाती अस्मितेचं राजकारण आहे, तर त्याच्या प्रकारचं एक मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण आहे. हे सध्या सांगलीच्या राजकारणामध्ये आपल्याला दिसतंय. म्हणजे त्या उगदीच्या टोकापासून ते इकडं सांगलीपर्यंत सगळ्या ह्याच्यामध्ये जातीय ध्रुवीकरण फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. त्यामुळं 2 जाती एकमेकांसमोर ओबीसी, मराठा, मराठा धनगर समाज, हिंदू, मुस्लिम अशा प्रकारचे अनेक गणित वेगवेगळ्या ठिकाणी झाले. तर त्याचा
सगळ्यात मोठं उदाहरण हे त्या मतदारसंघात झालं, त्या वॉर्डामध्ये झालं. त्यामुळे अतिशय चुरशीची झाली. अर्थात त्याच्यामध्ये तिथं मतमोजणी सुरू होण्याच्या अगोदरच मनोज सरकार समर्थकांनी बोर्ड लावून कॅम्पेन सुरू केले की आमचा विजय झाला म्हणून. अर्थात ज्यावेळेला मतमोजणी पूर्ण झाली त्यावेळेला लक्षात आलं की ते सगळ्या बातम्या अगोदर पेरलेल्या होत्या. पण त्यांना जो धक्का बसलाय तो सुद्धा फार म्हणजे गोपीचंद पडळकर आणि आपले आमदार सुजय यांच्या जिव्हारी लागणार आहे. पण तिथलं जर आपण जर डेमोग्राफी सगळी बघितली तर त्यांचा विजय हा थोडा सगळ्या विश्लेषकांच्या दृष्टीने अपेक्षित होता. अर्थात या हर्षवर्धन पाटलांच्या निमित्तानं वसुंधरा घराण्याची चौथी पिढी ही राजकारणात आली आणि विशेष म्हणजे त्यांचे जे वडील होते माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील हे नगरसेवक होते पूर्वी. म्हणजे अचानक ते आलेले नाहीत, ते राजकारणामध्ये नगरसेवक आणि अशा प्रकारची प्रक्रिया करूनच ते आलेले आहेत. आणि सांगलीत त्या घराण्याचं गेली 50 वर्चस्व सांगलीच्या राजकारणावर आहे. तर तुम्ही याच्यामध्ये जे जातीयवाद किंवा जे काही तो फॅक्टर जेवढा महत्वपूर्ण ठरला असं बोललं. खरं तर राज्यभरात प्रत्येक म्हणजे सगळ्याच महापालिकांमध्ये काही ठिकाणी हा फॅक्टर फार महत्वपूर्ण ठरला. याशिवाय या जागेशिवाय आणखी कोणत्या कोणत्या ठिकाणी जातीय समीकरणांमुळे निकाल बदलला किंवा चित्र पालटला असं झालंय कोणत्या कोणत्या प्रभागांमध्ये? त्याच्यामध्ये असं बरेच प्रभाग आहेत. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जातीवर, धर्मावर आणि वेगळ्या ठिकाणी क्रॉस वोटिंग फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. म्हणजे पॅनल टू पॅनल जे मतदान व्हायला पाहिजे होतं ते मतदान अनेक ठिकाणी झालेलं नाही. म्हणजे काही जे प्रबळ दावेदार होते, ज्यांनी काम केले त्या वॉर्डामध्ये, त्या माणसाला अतिशय तुटपुंज्या लीडवर समाधान मानावं लागले. तर एका पॅनल मधला या जातीचा माणूस, दुसऱ्या पॅनल मधला त्याच जातीचा दुसरा माणूस, अशा प्रकारचं क्रॉस वोटिंग अनेक ठिकाणी झालंय. या धर्माचा या पॅनल मधला माणूस, त्या पॅनल मधला त्या धर्माचा माणूस, अशा प्रकारचं जे वोटिंग आहे ते म्हणजे पक्षातीत वोटिंग वगळून आपापल्या जात समूहाला मतदान करण्याचं प्रमाण हे यावेळेला खूपच जास्त आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिला असेल तो पॅटर्न फार बारकाईने अभ्यास केला तर तो पॅटर्न दिसतो. त्यामुळे प्रत्येक जातीनं आणि धर्मानं आपला धर्म, आपली जात ही प्रभागामध्ये पक्षाच्या वर बघितलेली आहे. हे आपल्याला फार बारकाईने दिसतंय. त्याची डेमोग्राफी जर आपण अभ्यास केला तर ती दिसती. पण यामुळं जे नागरी प्रश्न आहेत किंवा जे मूलभूत सगळे विषय आहेत ते बाजूला पडून केवळ जाती आणि धार्मिक अँगलवर मतदान होतं ही वस्तुस्थिती पुन्हा एकदा दिसून आली. म्हणजे यापूर्वी पण झालेलं आहे आणि अलीकडच्या काळामध्ये जातीय अस्मिता, धार्मिक अस्मिता ही टोकदार होती आणि त्याचाच परिणाम म्हणून मग लोक आता आपापल्या जाहिराती पण आमच्या जातीचे हे 10 नगरसेवक निवडून आले, आमच्या जातीचे हे 5 नगरसेवक निवडून आले, अशा प्रकारचं कॅम्पेनिंग सुरू केलेत. मग त्याच्यानंतर मग पुन्हा या जातीचे किती कमी झाले, मागच्या वेळेला किती होते, यावेळी किती होते, अशा प्रकारचं सुद्धा गणित मांडायला सुरू झालेलं आहे. तर हे आपण किती नाकारलं तरी हे सध्या वास्तव आहे. सर आपण बोललो की यामध्ये बरेच बंडखोरी पण झाली किंवा मातब्बर नेते पण होते. खरं तर भाजपकडे बघितलं तर चंद्रकांत पाटलांसोबत आमदार जे तुम्ही पण म्हटलात दोन की खाडे असतील किंवा गाडगीळ असतील त्यांच्यासोबत शेखर इनामदार जे आहेत उपाध्यक्ष आहेत ते तिथले, परत माजी आमदार दिनकर पाटील वगैरे हे म्हणजे अशी बऱ्याच नेत्यांची फळी होती. तरी सुद्धा त्यांना तो 50चा आकडा जो होता तो पार करायला पार करता आला नाही. त्यामध्ये या नेत्यांचं नेतृत्व किंवा तिथलं संघटनात्मक कुठलं काही कमी पडलं का तिथे नेतृत्व? त्याच्यामध्ये आता चंद्रकांत पाटलांनी चांगली रणनीती केलेली होती. त्यानंतर सुरेश खाडेने सुद्धा तिथं जवळजवळ या वेळेला प्रथमच एक असा विषय झाला की भाजपनं 8 मुस्लिम उमेदवार प्रथमच उतरलेले होते. म्हणजे भाजप मुस्लिम उमेदवारांना कधी देत नाही, पण सांगलीमध्ये एक इतिहास झाला की 8 मुस्लिम उमेदवारांना त्यांनी तिकीट दिलेलं होतं. तर ते सुद्धा उभारलेले होते आणि मुख्यमंत्र्यांची सभा पण पहिली. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आपल्या जे कॅम्पेन होतं महापालिका निवडणुकीत ते कॅम्पेन सांगलीतनं सुरू केलं आणि त्यांनी एक विकासाचा अजेंडा ठेवला. त्यानंतर मग कोल्हापूर विमानतळ असेल, सांगलीची ड्रेनेज योजना असेल, सांगलीचा पाणी प्रश्न असेल, सांगलीचं पूर नियंत्रण आराखडा असेल, त्या सगळ्याबद्दल भाष्य केलं. त्या भाजपनं अतिशय डेव्हलपमेंटवर भर दिलेला होता. दुसरी गोष्ट भाजपचा यंत्रणा असती बुथनिहाय, त्या बुथनिहाय यंत्रणा पण अतिशय चांगली केलेली होती. त्यानंतर भाजपनं इन्कमिंग सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेलं होतं. म्हणजे जयश्रीते पाटील असतील, पृथ्वीराज पाटील असतील, त्यानंतर या सगळ्यांचं इन्कमिंग झालं होतं. काही नगरसेवकांचं इन्कम झालेलं होतं. आता तुम्ही बोलला मनोज सरगर ते सुद्धा काँग्रेसमधून तिकडं गेलेले आहेत. तर त्यामुळं तो एक फॅक्टर होता. पण काही टप्प्यांमध्ये भाजपची अंतर्गत गटबाजी, काही ठिकाणी झालेलं क्रॉस वोटिंग आणि परस्परांमधला थोडा अविश्वास या सगळ्या परिणामामुळे भाजप तिथं थोडं पोचलं नाही. आणि दुसरी गोष्ट मी मगाशी सांगितलं की दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आल्यामुळे धर्मनिरपेक्ष मताचं एक कोलॅबोरेशन झालं वेगळ्या पद्धतीचं. आणि हे जे नेते तुम्हाला मी सांगितलंय 3 नेते जे आहेत सांगलीचे त्यांचं सांगलीचं ग्राउंडवर खूप वेगळ्या पद्धतीचं जातीय समीकरण आणि ग्राउंडवर खूप चांगलं आहे. त्यामुळे त्यांनी वेगळ्या प्रकारचं अंडरस्टँडिंग, वेगळ्या प्रकारची रणनीती आखलेली होती. त्यामुळे भाजपला त्या सगळ्या रणनीतीमध्ये
थोडं कमी यश मिळालं. अर्थात म्हणजे विरोधकांच्या हिशोबाने भाजपला 31 ते 32 जागा मिळाल्या पाहिजे होत्या. राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांना अनेक 4-5 जागा मिळायला हव्या होत्या किंवा अजित पवार गटाला आणखी एक 4-5 जागा आणि काँग्रेस 1-2 जागा आणि वाढायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. पण तरी सुद्धा भाजपनं म्हणजे हे सगळं असताना सुद्धा भाजपने 39 पर्यंत मदत मारली. हे सुद्धा विशेष आहे. आता शेखर इनामदार जे तिथले सांगलीचे चाणक्य म्हणून ओळखले जातात. तर त्यांनी काही शेवटच्या क्षणी काही मतदारसंघात दुरुस्त्या केल्या. त्या दुरुस्तीमुळं ते 39 पर्यंत पोहोचले. अन्यथा मग भाजपला सगळ्या मित्र पक्षांच्या नागदुऱ्या काढायला लागल्या असत्या. सर या आपण म्हणजे महापालिका निवडणुकीत बहुमत मिळवण्यासाठी भाजप कसं मागे किंवा कशी आता सत्ता समीकरणं जुळवली जातील याबद्दल बोललो. पण यात शिवसेनेची म्हणजे शिंदेच्या शिवसेनेची सुद्धा कामगिरी जी काही राहिली त्याबद्दलही चर्चा करणं महत्त्वाचं असणार आहे. कारण तिथे 2 जागा का होईना म्हणजे वेगळं लढल्यानंतरही तिथे त्यांनी आपल्या 2 जागा जिंकून आणल्यात. तर शिंदेची एकूण कामगिरी या महापालिका निवडणुकीमधली कशी होती? त्यांच्या उमेदवारांना कशा प्रकारे उमेदवारी देण्यात आली होती? इथं असं झालं की एकनाथ शिंदेच्या बरोबर ही प्रथम युती होईल भाजपची असं वाटत होतं. म्हणजे ते राष्ट्रवादी अजित पवारांनी स्वतंत्र स्वबळाची तयारी केलेली होती. पण शिंदे शिवसेनेला कायम अपेक्षा होती की आपल्यावर त्यांची युती होईल. म्हणजे प्रथमच त्यांनी चंद्रकांत दादांनी चर्चा केली. मग जे आमदार सुहास बाबरू मी तुम्हाला मगाशी सांगितलं ते संपर्क नेते आहेत तिथले. तर त्यांनी चर्चा चंद्रकांत दादांच्यावर केली आणि मग 7 ते 8 जागा द्यायचं असं झालं. पण तिथे एक प्रॉब्लेम असा झाला की सुरेश खाडे जे मिरजेचे आमदार त्यांच्या आणि जे शिवसेनेचे नव्याने गेलेले नेते मोहन वनखंडे आहेत ते पूर्वी खाडेंच्या बरोबर होते पण त्यानंतर दोघांच्या मध्ये मतभेद झाल्यानंतर ते वेगळे झाले. त्यांना उमेदवारी त्यांच्या घरात कुणाला द्यायचे नाही असा आग्रह सुरेश खाडेंनी धरला. त्यामुळे ती इच्छू सुटायची वेळ आली त्याच्यामध्ये. पण तरी सुद्धा शिवसेनेनं त्या दोघांना उमेदवारी नाकारतो असं सांगितलं. पण शेवटी 8 जागा देतो असं ठरलं. पण शेवटच्या क्षणी फक्त 2च जागा देण्याची तयारी चंद्रकांत पाटील आणि भाजपनं दाखवली. त्याचा फटका असा झाला की शिवसेना युतीतून बाहेर पडली आणि शिवसेनेनं त्याच रात्री सुहास बाबर असतील, एक जिल्हा प्रमुख संजय उपते असतील, या सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन पटकन लगेच आपण पर्याय द्यायचा म्हणून सुरुवात केली आणि त्यांनी जे भाजपचे किंवा काँग्रेसचे ज्यांना उमेदवारी मिळाली नव्हती, पण जे तगडे उमेदवार आहेत त्यांना घेऊन ताबडतोब 65 बी फॉर्म वाटले त्या एका दिवसातच. आणि त्यांच्याकडे अनेक माजी नगरसेवक, माजी उपमहापौर हे सगळ्यांनी तिथं लगेच तिथं प्रवेश केला आणि तिथून शिवसेनेच्या तिकिटावर इलेक्शन लढवली. अर्थात सुहास बाबर यांनी एक गोष्ट केली की जी शिवसेनेच्या फार माणसं करत नाहीत. त्यांनी एक सर्व्हे करून घेतला आणि सर्व्हेमध्ये कुठल्या कुठल्या जागेला आपल्याला फायदा होऊ शकतो आणि बीजेपीला आपण कुठलं टॅक्टिकल आपण पाडू शकतो असा एक सर्व्हे केला त्यांनी आणि त्यांनी साधारण 12 जागा अशा काढल्या की ज्याच्यामध्ये आपण ताकद दिली तर त्यातल्या 4 ते 5 जागा आपल्याला येऊ शकतात असं त्यांनी सर्व्हे केला आणि त्यानुसार त्यांनी मग ताकद दिली सगळ्यांना म्हणजे सरसकट सगळ्यांना ताकद देण्याच्या ऐवजी काही ठराविक प्रभागात लक्ष केंद्रित केलं आणि त्याच्यामध्ये मग हा आता ज्या 2 जागा आल्यात त्यातल्या म्हणजे तो एक प्रभाग त्या 4 प्रभागात त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं होतं. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं की जे वनखंडे होते ज्यांना उमेदवारी द्यायला नकार दिला होता ते बरोबर सागर वनखंडे हे तिथले शिवसेनेचे महानगर प्रमुख आहेत मोहन वनखंडे त्यांचे चिरंजीव आहेत. तर त्यांचा तिथं विजय मिळवला. अर्थात त्यांनी सुद्धा राष्ट्रवादी अजित पवारांच्या बरोबर टॅक्टिकल अंडरस्टँडिंग तिथं केल्यामुळे ती सीट आलेली आहे आणि दुसरी गोष्ट गावभाग जो पूर्णपणे बालेकिल्ला आहे म्हणजे गावभाग सांगलीचा म्हणजे सदाशिव पेठ पुण्याची असं ते वर्णन केलं जातं. तर तो भाजपचा पूर्णपणे बालेकिल्ला होता. पण तिथं जे भाजपचे उमेदवार होते तर त्यांना तिथला म्हणजे पूर्वाश्रमीचे भाजपचेच उपमहापौर असलेले युवराज बावडेकर हे आता ज्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर त्यांनी प्रवेश केल्यानंतर ती हिंदुत्वाची मतांमध्ये थोडी एक फाटाफूट झाली आणि दुसरी गोष्ट एक गंमत अशी झाली की तिथं एक साधा एक कामगार म्हणजे तो सराफ कट्टा आणि कापड पेठेतला एक कामगार आहे की जो झाडू कामगार करतो. तर त्याला काही लोकांनी या दोन्ही उमेदवारी पसंत नसल्यामुळे त्याला उभं केलं. आणि तो गरीब बिचारा सगळ्यांना त्यांना इनोवा दिली लोकांनी पैसे काढून त्याला पेट्रोल घालून फिरवलं आणि त्या उमेदवारांना 1700 मतं घेतली. तुम्हाला आश्चर्य वाटेल. आणि आता जे शिवसेनेचे उमेदवार निवडून आले ते बरोबर 700 मतांनी निवडून आले. तर तेवढा फरक तिथं पडला आणि ती मतं ही भाजपची मतं होती पूर्णपणे. तर तेवढाच इफेक्ट झाला तिथं म्हणजे भाजपची उमेदवारी न आवडल्यामुळे म्हणा किंवा काय म्हणा. त्यानं 1700 मतं त्या साध्या माणसाने घेतल्यामुळं म्हणजे एक साधारण एक साधा माणूस जो फाटका माणूस त्यानं 1700 मतं घेतल्यामुळं तिथं शिवसेनेची सीट लागली आणि ह्या 2 सीट शिवसेनेच्या लागल्या आणि एक 2 सीटा शिवसेनेच्या थोडक्यात जरा गेल्या. पण त्यांनी प्लॅनिंग चांगलं केलं आणि बरोबर शिवसेनेच्या सुदैवानं म्हणा किंवा भाजपच्या दुर्दैवानं म्हणा की बरोबर 2च जागा 3 जागा कमी पडल्या भाजपला आणि आज ते आपण ते गणप्या गावडे म्हणून एक सिनेमा बघितला होता. दोन्हीकडे समान जागा आणि एकच माणूस निवडून आला. तशा पद्धतीचं शिवसेनेची लॉटरी लागली आणि त्याचा बरोबर फायदा सुहास बाबर यांनी उचलायचं ठरवलं
आणि मग ती चर्चा झाल्यानंतर कदाचित उपमहापौर शिवसेनेच्या पदात पाडेल. म्हणजे ज्या शिवसेनेची ताकद जिल्ह्यामध्ये फार कमी होती, त्यांचा सुहास बाबर आल्यापासून 2 नगराध्यक्ष आणि 34 नगरसेवक त्यांचे निवडून आले आणि आता जर उपमहापौर झाला तर शिवसेनेची मोठी अचिव्हमेंट ही ठरेल सांगलीमध्ये. सर, यामध्ये शेवटच्या प्रश्नाकडे येताना विचारेल की यामध्ये अनेक ठिकाणी ना भाजपकडून ज्या लोकांना उमेदवारी नाकारण्यात आली त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केले. पुण्यातही काही उदाहरणं आहेत तशी की त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यानंतर ते तिथून जिंकून आले. तसंच सांगलीतही हे चित्र म्हणजे युवराज बावडेकरांचं आपण जे सांगितलं ते होतं. तर खरं उमेदवारी देताना कुठे भाजपकडूनही काही गल्लत किंवा चूक झाली किंवा काही नेतृत्व कमी पडलं का यामध्ये? भाजपमध्ये कसं असतंय की मेनी कुक स्पॉइल द करी असं म्हणतात. तसं भाजपमध्ये खूप नेते आता सांगलीमध्ये झालेले आहेत. म्हणजे त्यांचे निष्ठावान जुने नेते, नवे नेते, पुन्हा बाहेरून आलेले नेते, पुन्हा बाहेरून लोक. त्यामुळं प्रत्येकाचं वेगळं असतं आणि त्याच्यामध्ये पुन्हा एक सर्व्हेचं एक नवीन एक फॅड असते. म्हणजे सर्व्हेमध्ये हा प्लस आहे, तो मायनस झाला, तो प्लस गेला. आणि मग कसं ग्राउंड लेव्हलची रियालिटी थोडी वेगळी असते. सर्व्हेमध्ये लोक काय सांगतात ते करतात आणि दुसरी गोष्ट सर्वसामान्य जे प्रभाग आहेत, की जिथं जाती समीकरणं वेगळी आहेत, धार्मिक समीकरणं वेगळी आहेत, जिथं लिटरसी कमी आहे, जिथं झोपडपट्टी आहे, तिथं प्रभाव टाकणारे अनेक घटक असतात. म्हणजे काही आर्थिक प्रभाव असतात, काही सामाजिक प्रभाव असतात, काही राजकीय प्रभाव असतात. काही ठिकाणी वेगवेगळं प्रत्येकाचं जे लिंकिंग असते ते फरक असतो. त्यामुळं अशा प्रकारचं जजमेंट मांडणं हे सोपं नसतंय. तर माझ्या मते ते जे जजमेंट आहे, ते करण्यामध्ये काही मतदारसंघामध्ये काही प्रभागामध्ये भाजपला थोडी अडचण आली. ते कोर्स करण्यात मी तुम्हाला म्हटलं, की शेखर इनामदारांनी कोर्स करेक्शन करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या लक्षात आल्यानंतर. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती आणि ते क्रॉस वोटिंग खूप खूप मोठ्या प्रमाणात झालं. त्यामुळे भाजपच्या जिथं बालेकिल्ले होते म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं, की भाजपचा गाव भाग असेल, गव्हर्नमेंट कॉलनी असेल किंवा विश्राम भाग असेल, तिथं विरोधी पक्षांचा शिरकाव आज झालेला आहे आणि ती भाजपच्या दृष्टीने पुढच्या काळामध्ये एक चिंतेची गोष्ट ठरेल. सर, आता या सगळ्या चित्रानंतर किंवा आलेल्या निकालानंतर शिंदे जे तुम्ही म्हटलात की शिंदेला जर उपमहापौर पद मिळालं तर ते फार म्हणजे वेगळं चित्र असणार आहे ते किंवा त्यांच्यासाठी महत्वाचं ठरणार आहे. खरं तर हे बघायला लागणार आहे आता की शिंदे त्यांच्यासोबत जाऊन सत्ता स्थापनेत सामील होतील, उपमहापौर पद घेतील आणि कशा पद्धतीने इथलं समीकरण बदलू शकतं. या सगळ्याबद्दल आम्हाला माहिती दिली याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद.